नमस्कार मंडळी, तुम्ही इथं पाहू शकता बघा. हा व्हिडिओ आहे आरतीचा आणि आम्ही सगळे इथं उभारलेलो होतो. आम्ही गेलेलो होतो मोतीनगरला माझ्या आईच्या घरी आणि माझा भाऊ, वहिनी आणि श्रीवर्धन केदारनाथ बद्रीनाथला गेलेले होते. त्याचाच हा व्हिडिओ आहे आणि त्याच दिवशी धोंडे जेवण पण केलेलं होतं. बघा, ही पूजा तुम्हाला दाखवत आहे मी. आणि त्यांनी आणलेल्या ज्या वस्तू वगैरे होत्या त्या सत्यनारायण करून घेतलं होतं आणि त्याचीच आरतीही चालू होती. त्यानंतर मामी पण आलेल्या होत्या. आईला आणि अण्णाला त्यांनी हे केलेलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले होते, एक 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 वस्तू. ह्या अर्चना मॅम आहेत राजापुरे आणि हा आप्पाचा मित्र आहेत, हे पण सोबत गेलेले होते. ह्यांनीच नियोजन केलेलं होतं केदारनाथ बद्रीनाथचं. आणि इथं स्वयंपाक करताना तुम्हाला आचारी मावशी दिसत असतील, त्या चपात्या करत होत्या अशा मस्त. आणि त्यांचा व्हिडिओ मी मागच्या बाजूने घेतलेला होता. त्यानंतर वहिनी सगळ्याला जेवायला वाढत होत्या आणि सगळे जेवण करत होते. मी पण बसलेली होते. वहिनी आलेल्या होत्या, कांचनच्या जाऊबाई छोट्यावाल्या, आणि आईच्या पाया पडताना प्रवीण आणि वैष्णवी, पुन्हा रणजित वगैरे सगळे इथे बसलेले होते. आणि आप्पा बसलेला होता खाली की, आणि आप्पाला पण अमोलने आहेर आणला होता. अमोल आहेर करताना तुम्हाला दिसत आहे. वहिनी आप्पा दोघंही बसलेले होते. त्याने तांदूळ वगैरे चढवलेले, कपडे दिले आणि हसत होतो मी सगळेजण. आणि त्याने रामराम केला. आणि त्यानंतर बघा, कांचनने वहिनीला साडी नेसवताना तिने आधी हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की मोठ्या गावाला देवाला जाऊन आल्यानंतर आहेर उपचार करतात. तुमच्याकडे करतात का? नक्की कमेंट करून सांगा. परत कांचननं तिच्या अंगावर एकदा पदर घेतला आणि त्यांना पण पदर पांघरू घातला. ही मैंने केलेली साडी होती आणि कांचननं पण साडी आणली होती. आहेर चढवून तिने त्यांची ओटी भरली. त्यानंतर अमोल उशिरा आलेला होता, त्यामुळे मैच्या धोंडे जेवणाची साडी राहिली होती. त्यामुळं वहिनी त्यांना मैला करत होत्या. ज्यांना माहिती असेल, ही माझी मोठी बहीण आहे कन्या आणि तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत. त्यामुळे ती नको म्हणत होती घ्यायला, पण उशीर झाला तरीही मी सगळेजण एकदाच करणार होतो व्हिडिओ, पण तो झाला नाही पॉसिबल. तिने व्हिडिओ करू दिला नाही. मग त्यांनी तिला साडी नेसवली आणि ओटीचं हातात दिलं. तांदूळ चढवताना वहिनी दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर पाया पडल्या. फोटो पण मग काढले आम्ही. अनारशाचं ताट वगैरे त्यांनी दिलं दिवा लावून. मग आप्पा असा बसला होता, कपडे घालून महिने आणलेले. त्याच्यावर एक फोटो काढला आणि आम्ही पण फोटो काढून घेतला. आईची ओटी भरतानाचा हा व्हिडिओ आहे बघा. पहिल्यांदा आम्ही काय केलेलं आहे, तिघींनी मिळून पाय धुलेले आहेत आईचे. त्यानंतर आम्ही काय केलेलं आहे, आईचे पाय वगैरे पुसून घेतले. कांचनने हळदी कुंकू लावलं, त्यानंतर मी लावलं, पुन्हा मैने लावलं. आम्ही तिघींनी एकदाच पूजा करून घेतली. त्यानंतर आईला पण लावून घेतलं हळदी कुंकू. आणि पुन्हा आम्ही अनारसे चारलं आईला. आई हसत होती, मला नको नको म्हणत होती. आम्ही तिघींनी एकदाच आरती ओवाळली आईला. कृतकृत्य वाटत होतं खरंच. कधीतरी आई आपल्यासाठी नेहमीच काही ना काही करते, पण आपण काही एवढं करू शकत नाही. आणि डोळे भरून आलेले होते आमच्या तिघींचेही. आणि आम्ही तिघींनी आईला साड्या आणलेल्या होत्या. फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून का होईना. आईचं ऋण कधीच फेडता येणार नाही, पण ज्यांनी कुणीही ओटी भरायचं केलेलं आहे त्यांना लाख लाख धन्यवाद. आम्हीच नंतर पाया पडून घेतलेलं होतं. त्यानंतर मी टोपी घातलेली होती, तर मग त्याचा फोटो काढलेला होता आणि आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. अशा फोटो वगैरे का सेशन केलेलं होतं
आम्ही तिघींनी सारखे साडी घेतले होते, फक्त कलर चेंज. आत्यालाही सारखीच साडी केलेली होती. एक कुणालची मिसेस प्रतिमा कुणाला गेलेली होती सेशन केलेलं आहे. त्यानंतर दर्शन आणि आत्या अण्णा बहिणी सगळेच आम्ही फोटो काढले होते. आणि भावानी मोठ्या माझा मोठा भाऊ आहे आणि हे आले होते जेवायला. त्यामुळे आम्ही पहिलेच होतो सगळेजण. पहिल्याच पंक्तीला आम्ही पहिले जेवायला गेलो. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा गुलाबाचं फूल वगैरे दिलं. त्यानंतर आम्ही पुढे आलो तर रांगोळी वगैरे तुम्हाला दाखवलेलीच आहे. रांगोळी काढलेली होती छानपैकी आणि डेकोरेशन पण फार मस्त केलेलं होतं. आम्ही दोघं पाटावर बसलो, त्यांनी वळून घेतलं होतं आम्हाला. त्यानंतर असा आहेर वगैरे ठेवलेला होता. एकीकडे अनारशाचं ताट, दिवा, त्यानंतर पाय धुवायला पाणी, ताट, त्यानंतर आरतीचं पण ताट ठेवलेलं होतं तिथं. सगळं प्रकारे आईने त्यांचे पाय धुवून घेतलेले होते जावयाचं कौतुक करण्यासाठी म्हणून. त्यानंतर आमच्या आईवडिलांनी दोघांनाही कुंकू वगैरे लावून घेतलं आणि वडील आणि माझी आई यांनी आम्हाला ताट देताना अनारशाचं 33 अनारसे दिले. आमच्याकडे अशी रांगोळी काढलेली होती. असं डेकोरेशन आम्ही केलेलं होतं. बघा कसं वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यात सगळ्यांचीच मेहनत होती. खूप छान प्रकारे असं दिसत होतं, डोळ्याला भरून येत होतं. मला माझा व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.